वर्डचे प्रश्न इथे. दिलेल्या MS वर्डमध्ये दुसऱ्या वाक्याला हायलाईट कलर आपल्या 50% ग्रे करावं. तर हे दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं, त्या हायलाईट कलरमध्ये क्लिक करायचं, इथं 50% ग्रे कलर करायचं. ह्या ठिकाणी दिसते का, इथं याला क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलून आपल्याला डार्क ब्ल्यू करायचं. 5व्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलायचा आपल्याला. इथं 5वं वाक्य सिलेक्ट करा, त्यानंतर इथं टेक्स्ट कलरला क्लिक करायचं आणि याला डार्क ब्ल्यू करायचं. या ठिकाणी हे ब्ल्यू आहे, याच्या बाजूला डार्क ब्ल्यू आहे. बरोबर नका. दिलेल्या डॉक्युमेंट पहिलं वाक्य जे आपल्याला येलो कलरनं हायलाईट करावं, तर हे पहिलं वाक्य सिलेक्ट करायचं. इथं दिसते का, इथे हायलाईट कलरमध्ये येलो कलर करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या टेक्स्टला कॅपिटल लायसनमधून आपल्याला अपर केस करायचं. चेंज केसचा वापर करून त्याला अपर केस करायचा आहे. कीबोर्ड टेक्स्ट सिलेक्ट करायचं, कुठं आहे ते हुडकायचं असं. त्यानंतर इथं चेंज केसवर क्लिक करायचं, त्यानंतर याच्यातून अपर केस करायचं असं, कॅपिटल लेटर्स करायचं सर्व. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याची केस बदलून आपल्याला अपर केस करायचं. दुसरं वाक्य चेंज केसचा वापर करून त्याला अपर केस करायचं आहे. दुसरं वाक्य पहिलं सिलेक्ट करा, त्यानंतर चेंज केसवर क्लिक करायचं, त्याला अपर केस करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटल लायसन बदलून आपल्याला लोअर केस करावं. तर इथे क्लिक करायचं, हे सर्व टेक्स्ट म्हणले तर सर्व टेक्स्ट सिलेक्ट करायचं असं. त्यानंतर इथं चेंज केसवर क्लिक करायचं, याला लोअर केस करायचं असं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिस समर हेल्प युअर चाइल्ड म्हणजे या नावापासून पॅराग्राफ जे सुरू व्हायला त्या पॅराग्राफला सिलेक्ट करायचं आणि त्याला अपर केस करायचा वर. या हे दिसते का इथं, दिस समर हेल्प युअर, इथून सिलेक्ट करायचं डिस्कवरीपर्यंत. त्यानंतर ह्या चेंज केसवर क्लिक करायचं आणि त्याला अपर केस करायचं असं. दिलेल्या MS वर्डमध्ये द मॅन ऑफ एव्हरी या इथे या नावापासून जे पॅरेग्राफ स्टार्ट व्हायला ते पॅरेग्राफ सिलेक्ट करायचं. त्यानंतर त्याला काय करायचं, आपल्याला जस्टिफाय करायचं पॅरेग्राफला. तर इथं 2nd नंबरचा पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफला सिलेक्ट करायचं असं. त्यानंतर याला जस्टिफायवर क्लिक करायचं. दिलेल्या MS वर्डमध्ये दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट बदलून आपल्याला सेंटर करायचं आहे. हे दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं आणि इथं अलाइनमेंटचा वापर करून त्याला सेंटरला घ्यायचं असं. दिलेल्या MS वर्डमध्ये चौथ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करावं. चौथं वाक्य आपल्याला जस्टिफाय करायचं आहे, तर हे चौथं वाक्य असं सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे ह्या जस्टिफायवर क्लिक करायचं असं. दिलेल्या MS वर्डमध्ये चित्र लेफ्ट बाजूला अलाइन करावं. चित्र जे आपल्याला लेफ्ट बाजूला अलाइनमेंट करायचं. त्यानंतर हे चित्र सिलेक्ट करा, त्यानंतर लेफ्टला क्लिक करायचं. दिलेल्या MS वर्डमध्ये हे जे चित्र दिलेलं आहे आपल्या त्याला अलाइनमेंट राईटला करायचं. अलाइनमेंट चेंज करायचा फक्त. हे चित्र सिलेक्ट करायचं, त्याला अलाइनमेंटचा वापर करून इथं राईटला घ्यायचं असं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व टेक्स्ट आपल्या सेंटर अलाइन करावं. हे जिथं इथं जे सर्व टेक्स्ट आहेत आपल्या सर्व सेंटर करायचं अलाइनमेंट. सिलेक्टवर जायचं, त्याला सिलेक्ट ऑल करायचं, त्यानंतर अलाइनमेंटचा वापर करून त्याला सेंटरला घ्यायचं. दिलेल्या MS वर्डमध्ये दुसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग आपल्याला 3 करावं. दुसऱ्या वाक्याची मल्टिपल लाईन स्पेसिंग आपल्याला किती करायचं, 3 करायचं. हे दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं, लाईन स्पेसिंगवर क्लिक करायचं, 3.0 करायचं या ठिकाणी. दिलेल्या MS वर्डमध्ये तिसऱ्या वाक्याचे अलाइनमेंट डबल करा. म्हणजे डबल करायचं आपल्याला माहिती आहे तुम्हाला, लाईन स्पेसिंग किती करायचं आहे, डबल म्हणलं की 2 करायचं. इथं हे तिसरं वाक्य सिलेक्ट करा, त्यानंतर इथं लाईन स्पेसिंगवर क्लिक करायची. इथं किती सिलेक्ट आहे, 1.0 आहे. 1.0 प्लस 1.0 करायचं म्हणजे किती होता, 2.0 होता. तर इथे क्लिक करायचं.
दिलेल्या एम एस वर्डमध्ये तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग आपल्याला 1.5 करावं. आता हे लाईन स्पेसिंग तुम्हाला करता येते. आता या लाईन स्पेसिंग तिसरं वाक्य पहिलं सिलेक्ट करायचं, या लाईन स्पेसिंगमध्ये क्लिक करायचं, किती करायचं आपल्याला 1.5 करायचं. दिलेल्या एम एस वर्डमध्ये तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन करा. म्हणजे 4 लाईन करता येते. आता मल्टिपल आपल्या तिथंच आहे, आता लाईन स्पेसिंगमध्येच जायचं आहे. तर तिसरं वाक्य पहिलं सिलेक्ट करायचं, लाईन स्पेसिंगमध्ये क्लिक करायचं. इथं 4.0 कुठं दिसायला काय दिसत नाही, तर इथं काय करायचं, लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, या सिंगलच्या ठिकाणी मल्टिपल घ्यायचं आणि इथे ह्या ठिकाणी 4 करायचं. हे असं समजलं, 4 लाईन स्पेसिंग करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ABCD फॉर्मॅट नंबर लिस्टसाठी आपल्या प्रत्येक युनिटसाठी अप्लाय करा. म्हणजे आपल्या जिथं जिथं युनिट दिलेले आहेत प्रत्येक युनिटसाठी आपल्याला ABCD फॉर्मॅट अप्लाय करायचं आहे. हे जे युनिट आहेत याला सिलेक्ट करायचं सर्व, त्यानंतर नंबरिंग ग्रुपमध्ये जायचं, इथं आपल्या ABCD फॉर्मॅट द्यायचं असं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ मार्क, लाईन ब्रेक, टॅब, स्टॉप आणि स्पेशल यासारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दर्शवा. म्हणजे आपल्या शो हाईट कॅरेक्टर दर्शवायचं. इथं क्लिक करायचं, त्यानंतर इथं शो हाईट कॅरेक्टर याच्यावर क्लिक करायचे. यावेळेस दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ 6 मधील लिस्टची नंबर लिस्ट जी आपल्याला हे दिसते का, इथं रोमन संख्येच्या ऐवजी आपल्याला ABCD करायचं. म्हणजे रोमन संख्या बदलून तिथं आपल्याला ABCD फॉर्मॅट घ्यायचं आहे. पॅरेग्राफ 6 मध्ये खाली यायचं, इथं रोमन संख्या दिसतील आपल्या, हे सर्व टेक्स्ट सिलेक्ट करायचं असं. त्यानंतर इथं नंबरिंग ग्रुपला क्लिक करायचं, त्यानंतर इथं ABCD घ्यायचं ह्या ठिकाणी असं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमाने लावा. म्हणजे असाइनिंग करायचं आहे. असाइनिंग करता येतं तुम्हाला. आता हे यादी चढत्या क्रमाने म्हणलं, याला सिलेक्ट करा असं. त्यानंतर इथं शॉर्ट नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यात क्लिक करायचं, इथे असाइनिंगवर क्लिक करा, त्यानंतर ओके करा. म्हणजे हे आपलं असाइनिंग चढत्या क्रमाने यादी लागेल. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी उतरत्या क्रमाने म्हणजे डिसाइनिंग ऑर्डर करायचं आहे, तिथंच आहे आपल्याला. हे सिलेक्ट करा टेक्स्ट, त्यानंतर इथं शॉर्टमध्ये क्लिक करायचं, याला डिसाइनिंगला क्लिक करायचं असं, त्यानंतर याला ओके करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये क्रमांक दिलेली यादी आपल्याला काढून टाकायचं. म्हणजे आपल्या जिथं नंबर लिस्ट दिलेलं आहे ते नंबर लिस्ट आपल्याला काढायचं आहे. हे नंबर लिस्ट आपल्याला काढून टाकण्यासाठी पहिले हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं सर्व, त्यानंतर काय करायचं, इथं नंबर ग्रुपमध्ये क्लिक करायचं, याला नॉनला क्लिक करायचं, हे निघून जाते. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हे जे आपल्याला यादी नंबर लिस्ट काढून टाकायचं आहे, प्रश्न सेम आहे जमते, हे पण आपल्या सेम तसंच करायचं आहे. या सर्व टेक्स्ट सिलेक्ट करायचं, नंबर लिस्टमध्ये जायचं, त्याला नॉनला क्लिक करायचं. दिलेल्या MS वर्डमध्ये डॉक्युमेंट जिथे कॉस्ट आहे तिथे आपल्याला रेट करायचा. म्हणजे जिथं शब्द आपल्याला कॉस्ट दिसेल तिथं आपल्या रेट नावाने रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस करण्यासाठी या रिप्लेसमध्ये क्लिक करायचं पहिलं, त्यानंतर वरी काय करायचं, फाइंड वॉटमध्ये कॉस्ट टाका, त्यानंतर रिप्लेस विथमध्ये आपला रेट टाकायचा. त्यानंतर याला काय करायचं, रिप्लेस ऑल करायचं, सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस ऑल करायचं, ओके करायचं, त्यानंतर याला क्लोज करायचं. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये जिथे द शब्द दिलेला आहे आपल्या तिथं अँडने रिप्लेस करा. म्हणजे वरी काय टाकायचं, द टाकायचं, खाली अँड टाकायचं, रिप्लेसमध्ये क्लिक करायचं, वरी टाकायचं द, खाली अँड टाकायचं, याला रिप्लेस ऑल करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटला आर्टिकल टायटल 1 या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि आर्टिकल टायटल 2 या मजकुराला अप्लाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे आर्टिकल टायटल 1 जे दिसायला आहे आपल्याला हे ते सिलेक्ट करायचं पहिलं, त्यानंतर इथं फॉर्मॅट पेंटर कॉपी करायचं, त्यानंतर आर्टिकल टायटल 2ला अप्लाय करायचं. म्हणजे जसं हे फॉर्मॅट आपला बोल्ड, इटॅलिक, कलर वगैरे चेंज होतात, सर्व टेक्स्ट आपल्याला याला अप्लाय होते फॉन्ट इफेक्ट, त्याला फॉर्मॅट पेंटर म्हणतात. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मिस्टर शशी क्लासरूम न्यूजलेटर या ओळीचा फॉर्मॅट कॉपी करा आणि आर्टिकल टायटल 1 या मजकुराला अप्लाय करा. म्हणजे आपला सेम तसंच आहे. जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये आर्टिकल टायटल 1चा फॉर्मॅट 2ला कॉपी केलं तर तसं आपल्याला काय करायचं, मिस्टर शशी या टेक्स्टला पहिलं सिलेक्ट करायचं, त्यानंतर फॉर्मॅट पेंटर घ्यायचं, आर्टिकल टायटल 1ला सिलेक्ट करा, 1ला सिलेक्ट करायचं. जसं आपलं हे कलर वगैरे चेंज झालेलं आहे, हे आपल्या ह्याच पद्धतीने आर्टिकल टायटल 1 पण आपल्या मॉडिफाय होईल. तुम्ही MS वर्ड वापरून दिसते का, याच्यामध्ये आपल्याला हे पण आपल्या सेलिब्रेशनचा फॉर्मॅट समरी प्लेसला लागू करा. सेलिब्रेशन दिसते का इथं, या सेलिब्रेशनचा फॉर्मॅट आपल्याला समरी प्लेसला लागू करा. ते सेलिब्रेशन टेक्स्ट सिलेक्ट करायचं, फॉर्मॅट पेंटर घ्यायचं, समरी प्लेसला लागू करायचं. इथं
आणि याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न चुकीचा येईल, करून बघायचं तिकडं एक्झाममध्ये येईल बरोबर. दिलेल्या डॉक्युमेंट पहिल्या पानाच्या आरंभी म्हणले म्हणजे पहिल्या रेषेवर टाईप करायचं. काय टाईप करायचं आपलं? इन्फॉर्मेशन शब्द हा टाईप करायचं, इन्फॉर्मेशन टाईप करायचं, स्पेलिंग बरोबर टाकायचं असं. त्यानंतर काय करायचं, इथं टॅबचा वापर करून आपल्या दोन असं सेट करावं. तर इथं पॅरेग्राफ ग्रुपमध्ये क्लिक करायचं, टॅब्समध्ये क्लिक करायचं, इथं 2 टाकायचं, डबल युनायटेड कॉमा द्यायचं इंचसाठी. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या तळाशी डेट हा शब्द टाईप करावं. त्यानंतर डेटची स्थिती जी आपल्या 3.5 करावं. इथं क्लिक करायचं, एंटर करत खाली यायचं. असं दुसऱ्या पेजेसवर जाऊ द्यायचं नाही. पहिल्या पेजेसच्या लास्टच्या ओळीला डेट हा शब्द टाईप करायचं. त्यानंतर पॅरेग्राफमध्ये क्लिक करायचं, टॅब्समध्ये क्लिक करायचं, इथं टाकायचं 3.5, डबल युनायटेड कॉमा द्यायचं इंचसाठी आणि त्यानंतर याला सबमिट करायचं.